मोर्चा करला होता, काय नेमकं? नक्कीच देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी जलजीवन मिशन अंतर्गत ही 13 गावची पाणीपुरवठा स्कीम केली होती. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून हे काम करायचं होतं आणि या कामामध्ये गेले 5 वर्ष झालं हा प्रलंबित विषय राहिलेला आहे. ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरनी काम ज्या गतीने करायला पाहिजे होतं न केल्यामुळं ह्या लोकांना पाणी प्रश्न भेडसावत आहे. निश्चितपणे ही प्राधिकरणाच्या माध्यमातून पहिला आम्ही मंजूर केली होती, नंतर त्याला जलजीवन मिशन म्हणून त्यात कामाची मंजुरी मिळाली. पण सरकार कुठेही यामध्ये कमी पडत नाही आहे. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी काम करणं आणि प्रशासन जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे लागून काम करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या संदर्भामध्ये मागच्या कलेक्टर जे होते त्यांच्या संदर्भात एक बैठक झाली होती. त्यांना एक 20 दिवसाची मुदत दिली होती. तोपर्यंत कलेक्टर साहेबांची बदली झाली, पण आता नवीन कलेक्टर साहेबांबरोबर एक बैठक घेऊन याचं योग्य ते नियोजन करून लवकरात लवकर ही स्कीम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. खरं तर पेट्रोल आणि डिझेलची बाकीच्या ठिकाणी टंचाई वगैरे असा भासतो आहे. कोल्हापुरात कशा पद्धतीने नाही, मला असं वाटतं की या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी एक आव्हान केलं होतं आपल्याला की गरज असेल तरच तुम्ही गरजेपुरतीच गाडी वापरा, फ्यूल वापरा किंवा आपण स्वतः त्याच्यामध्ये अनुकरण करा, असं त्यांचं म्हणणं होतं. मला नक्कीच माहिती आहे की कोल्हापूरकर या आव्हानाला साथ देतील आणि ज्या ठिकाणी मला असं वाटत नाही की पेट्रोल डिझेलची कमतरता तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भासत नाही आहे. आणि नक्कीच या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला सर्वतोपरी प्रयत्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं मिळून या ठिकाणी करत आहेत. राज्य सरकार निवडणुकीच्या अनुषंगानं वादविवाद सुरू झालेले आहेत, टिकाटिपणी सुरू झालेले आहे, महायुतीतच वाद असलेले समोर येत आहेत. आपली भूमिका काय आहे? यामध्ये महायुती म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे आदेश देतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. यामध्ये ह्या सहकाराच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये टीकाटिप्पणीही केली जाते, आरोप प्रत्यारोप केले जातात. पण निश्चितच आहे, काय म्हणतो आपण की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी पद्धत आहे ही बंद असू दे, बंद व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने 5 वर्ष सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांनी त्याच्या संदर्भात आरोप कोण करतं आणि कोणावर करतात ह्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच या संदर्भामध्ये गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याचा दूध संघ आहे, याच्याबद्दल सकारात्मक विचार करावा. पण माहितीतील वाद समोर येतोय, कारण मुख्यमंत्री साहेब असतील किंवा शिवाजी पाटील असतील, दोघांच्यामध्ये अगदी नुकसान दावा दाखल करण्यापर्यंत त्यालाच जोडून एक प्रश्न की ते तानाजी पाटलांनी इशारा दिले, काय असेल याच्यामध्ये सत्ता जी आहे ती आत्ता तुम्हाला माहिती आहे पाठीमागचे 5 वर्ष कुणाकडे होती आणि 5 वर्ष जी सत्ता त्यांच्याकडे होती त्यांना ओपन आहे, ती त्यांच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे की ह्याच्यामध्ये काय चुकीच्या घटना घडलेत का बरोबर घटना घडलेल्या आहेत ह्याचा शहानिशा करायचा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मी उलटं म्हणतो की जी सगळे चौकशी करायची तर तुम्ही सखोल चौकशी करावी. आम्ही त्यासाठी सकारात्मक मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. साहेब, आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांची निवडणूक जी आहे, आपला कोल्हापूरचा नंबर लांब आहे. आता सगळ्या निवडणुका पण आपल्या झालेल्या आहेत. नियोजन कसं असणार, कारण वर्षभर निदान आपला नंबर आहेच. नक्कीच या संदर्भात प्रत्येक सहकारच्या ठिकाणची वेगवेगळी भूमिका आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी समीकरणं आहे. या ठिकाणी बघता KDC बँकेमधलं उदाहरण असेल, गोकुळ दूध संघाचं असेल, वारणा दूध संघाचा असेल किंवा इतर सगळ्याच असेल आणि ग्रामपंचायतच्या पण वेगवेगळ्या निवडणुका येतील. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळ्याच येतील. त्या दृष्टिकोनातून जे ते आपले कार्यकर्ते आपापल्या नेत्यांना विचारात विश्वासात घेऊन त्या निवडणुकीची भूमिका ठरली जाते. काय म्हणतो MLCचं आता कुठं आहे? गोकुळ प्रसिद्ध झाल्यानंतर दूध संकलनामध्ये घट झाल्याचं देखील मुश्रीफांनी म्हटलेलं आहे आणि हा 3-4 महिन्याचा पाहुणा आहे आणि अधिकारी काही राजकारण करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. हा त्यांचा आरोप असेल तर त्यांनी त्यांच्या बघण्यात आला असेल, पण मला असं वाटत नाही, कारण प्रशासक जे नियुक्त केले गेलेले आहे ते गोकुळच्या हिताचाच निर्णय घेतील आणि त्यात जर त्यांना त्रुटी वाढत असेल त्यांनी थेट फोन करून त्यांना सांगावं की बाबा हे चुकतंय तुमचं, ते दुरुस्ती करा, तुम्हाला माहीत नाही तुम्ही हे करा. नसेल करत तर त्यांना योग्य ती 2 माणसं अजून जोडून द्यावीत असं मला या ठिकाणी वाटतं. शक्तीपीठ महामार्गाच्यासाठी पुन्हा एकदा तीव्र संघर्ष पाहायला मिळतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील शक्तीपीठच्या संदर्भात आमदार विनय कोर यांची कृती समितीने भेट घेतलेली आहे. आपल्या मतदारसंघातून कशा पद्धतीने आणि कोल्हापूरच्या दृष्टीने कशा पद्धतीने या संदर्भात माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं चांद्यापासून बांद्यापर्यंत हा रोड व्हावा, जेणेकरून सगळे तीर्थक्षेत्र जे आहेत किंवा जे देवस्थान आहेत हे एकमेकाला जोडले जावेत, ही भूमिका त्यांच्यामध्ये आहे. याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी सोपी व्हावी, पण त्या जिल्ह्यामधल्या ज्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडून घेऊन हा मार्ग काढायचा, ही भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे, मुख्यमंत्री महोदयांची आहे. तर मला असं वाटत नाही याच्यामध्ये लोक याच्या संदर्भात सकारात्मक बघतील असं मला या ठिकाणी वाटतंय. ज्याच्यावर कुणावरही अन्याय होऊ नये या भूमिका सगळ्यांच्या असतील, पण भविष्यामध्ये येणारे पुढचं जर वाटचाल बघायला गेली तर या रस्त्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. संदीप नक्की यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे की त्यांच्या मतदारसंघातून जो शक्तीपीठ महामार्ग जातोय शेतकरी बाधित होत आहेत, त्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं. आता आपण सध्या बघायला गेलं तर रत्नागिरी कोल्हापूर जो आता हायवे झालेला आहे, आपला हैदराबाद जो रोड झालेला आहे, त्याच पद्धतीने समृद्धी महामार्ग बघताय, मिसिंग लेन बघताय.
त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी ही उद्या भविष्यामध्ये चंद्रपूर हे एक इंडस्ट्रियल हब व्हावं लागलं आहे, जेणेकरून तिथं खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री कनेक्टिव्हिटी आपल्या कोल्हापूरसाठी होऊ शकते का असे सगळेच विषय जोडून. ह्यात असं नाही आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी बाबतीमध्ये कोणावरही जबरदस्तीने लादून किंवा हे करून हे करण्याची भूमिका त्याच्यामध्ये आहे. पण त्यामुळे आपण सगळ्यांनीच नवीन झालेल्या अलाइनमेंटला देखील विरोध होतोय, पुन्हा अलाइनमेंट चेंज होण्याची शक्यता होती. या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर जी कोर टीम काम करते आहे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगू की बाबा इथं हा विरोध आहे आणि या संदर्भामध्ये आपण काय योग्य तो निर्णय घ्यावा आणि या संदर्भात काय आपल्याला अपडेटेशन करता येईल किंवा काय अपडेट करता येईल हे आपण करून घेण्यास सकारात्मक आहोत. गेल्या काही दिवसापासून सतेज पाटील महाडिक एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या दोघांच्याकडनं तशी वक्तव्य येत आहेत, काय नेमकं वस्तू ते किंवा हे बघा, मी एका कारखान्याचं चेअरमन आहे, ते एका कारखान्याचे चेअरमन आहेत, ते एका बँकेचे जिल्हा बँकेचे संचालक आहेत, मीही संचालक आहे. निश्चितपणे आमच्या भेटी होतात, विषय होतात, सगळ्यांसमोर विषय होतात. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यात काय धोरणात्मक विषय असतील नक्कीच आम्ही एकमेकाशी चर्चा सगळ्यांसमोर करतो आणि सगळ्यांबरोबर घेऊन जाऊन सगळ्यांना ज्या दुरुस्त्या आहेत किंवा काय वाटतं ते आपलं मत मांडतो आणि आम्ही त्यातनं पुढे जातो. कोल्हापूरच्या हत्तीवाढी संदर्भात महायुतीमधले जे काही नेते आहेत, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, चंद्रदीप नरके असतील किंवा क्षीरसागर असतील किंवा या सगळे जे नेते आहेत त्यांचा विरोध करत आहेत, आपलं नेमकं काय मत आहे? निश्चितच कालांतरानुसार कित्येक वर्ष झाली हद्दवाढ झालेली नाही आहे. आज जिल्हा परिषद निवडणुका झालेत, आता सगळ्या पंचायत समिती निवडणुका झालेल्या आहेत. भविष्यामध्ये शहर वाढलंच पाहिजे, शहर वाढीसाठी लोकांनी सकारात्मकपणे स्वीकारलंही पाहिजे. कारण जर डेव्हलपमेंट पाहिजे असती तर आम्ही सगळ्यांनीच एक चांगला विचार घेऊन विजन घेऊनच पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कोण विरोध जास्ती करणार नाहीत. लोकांना अपेक्षित आहे की ज्या कोल्हापूरमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात, त्याचे रेट्स जास्ती नकोत किंवा ज्याच्यामध्ये ते किमान कमाल या बेसिसवरती असावेत अशी त्यांची इच्छा आहे. जनगणना झाल्यानंतरच हद्दवाढ शक्य आहे 2027 नंतर, असे रुपाराणी निकम यांनी देखील सांगितलं. कायदेशीर हा एक कायदेशीर बाब आहे. याच्या संदर्भामध्ये 2027ला होईल किंवा त्यानंतर होईल, ज्यावेळी कायदा करता येईल लोकांनाही आम्ही आवाहन करतोय. ज्याला यायचं ते सकारात्मक येतील, ज्याला नाही यायचं ते नाही म्हणतील, त्या संदर्भात आम्ही कन्व्हिन्स करू. ज्याला होय म्हणायचं त्याला होणं म्हणण्यासाठी करू प्रयत्न, जो नाही का म्हणतो त्यालाही कन्व्हिन्स करू आपण की कशा पद्धतीने बाबा आपण जर शहरामध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय सुविधा मिळणार आहेत, आपण काय करणार आहे, या संदर्भात आपल्याला या सगळ्या दृष्टीने विचार केला पाहिजे पुढच्या विचारात. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.